यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे। प्रवीण दटके माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष म्हणजे कृष्णा भाऊ, माननीय अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत माननीय विजू भाऊ। एक पत्र आलं, मी पत्राची तारीख वाचतो, 20 ऑक्टोबर 2025, सही आहे धनंजय भागवत, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन। पत्र काय मी वाचतो, दोनच ओळीच आहे। श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे, त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी, एवढं पत्र आहे। माननीय विजूभाऊंनी जे म्हटलं आहे, जर ते झालं असतं, FIR अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला। नंबर 1, 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली। 5 दिवसाच्या, 5 महिने 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची, माननीय अध्यक्ष महोदय, डिलिव्हरी झाले, डिलिव्हरी नंतर 5 दिवसाची हे होती, माफ करा, सुट्टी रद्द केली। दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला, त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली। महिला आयोगाकडे अजूनही हिअरिंग पेंडिंग आहे। माननीय अध्यक्ष महोदय, हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेधी टाकली, आमचा अधिकार आहे, आणि लक्षवेधी टाकणाऱ्या माननीय कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय हा चौकशीचा विषय आहे। आम्ही काही न्यायाधीश नाही, पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही। आणि कृष्णा खोपडे 4 टर्मचे आमदार आहेत, आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही, पण एका तरुण मुलीला, एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला, महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या 20 कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे, आणि ते प्रूव्ह झाला आहे, म्हणून असं पत्र काढावं लागलं, म्हणून हे पत्र आलं आहे। म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं, आणि असं जर चुकीचा गैरप्रभार, अशा धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी। ठीक आहे, आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे विजय भाऊनी त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे, सर तो प्रामाणिक अगर अधिकारी राहिला असा तर त्याचे 20 वर्षात 24 बदल्या झाल्याच नसत्या। नंबर 1, त्यांनी महानगरपालिकेमध्ये का गुण केलेला हे आम्ही, मला वाटतं आपण या विषयावरती बरीचशी चर्चा केली आहे। हे आम्ही बोलणार, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू दे आता। बसा 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 बसा। सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे 2 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे। या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे, आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे, त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल। धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतात, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे, त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल। धन्यवाद। चला, नाही आता लक्षवेधी का, लक्षवेधी क्रमांक 1 बोला। 2 मिनिटं बघा, हे असं चालू होतं, अध्यक्ष महोदय, अख्खा वेळ याच्यात जाणार। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन साहेब, आज सकाळी 7 वाजता, आज सकाळी 7 आणि 8च्या मध्यंतरी वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर 8 येथे, होऊ दे आता द्यायलाच लागणार तुम्हाला, होऊ दे त्यांचं महत्वाचा विषय। आज सकाळी 7:30 वाजता वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर 8 अविनाश टावरच्या समोर CC रोड हा खचला आहे, जवळपास 7 फूट खचलेला आहे।
आज खचलेला आहे. 20 दिवसा अगोदर DN नगर मेट्रो स्टेशनच्या खाली पण हीच घटना घडली होती. त्यावेळी पण मी पूर्ण सखोल चौकशीची मागणी केली होती आणि यावेळी पण आता जर असं या प्रकारे जो घडलेला आहे. खोपडे साहेब चला, समजला विषय, समजला. नागपूर बिबट्या हा 15 दिवस झाले नागपूर शहरामध्ये घुसलेला आहे. 15 दिवसा अगोदर वनमंत्री या ठिकाणी ठीक आहे बसले खोपडे आहे. साहेब, या विषयातली लक्षवेधी आहे त्यावेळेला बोला. नाही, नाही, चला, सर, लक्षवेधी सर. क्रमांक 1